चला वेळ घेऊ नका, बॅट्समन पाठवा लगेच. बघा टायमर ऑन करतोय आपण. 2 मिनिटांमध्ये तुमचे प्लेयर मैदानाच्या आतमध्ये गेले पाहिजेत. बॅट्समन लास्ट अँड फायनल कॉल आहे क्रांतीवीर 11. बघा कारण की प्रत्येकाला वेळ देण्यात आली होती, वेळेवरती सर्व काही मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. प्रत्येक मॅचमध्ये आपण टायमर ऑन करणार आहोत, हे देखील नोंद घ्या. जसा पहिला बॉल पडेल टायमर ऑन करू. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा फिल्डिंग टीमला पेनल्टी असेल की एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल 5व्या ओव्हरमध्ये. हे स्पर्धेचे नियम आपण नेहमीच पाहिलाय. चला आपण मॅचला सुरुवात करतोय. व्हेरी फर्स्ट बॉल तुम्हाला झिरो पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती ब्रेस आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती अँडी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक स्टारकास्ट खेळाडू म्हणून ब्रेसकडे नक्कीच पाहिलं जातं. आपण नेहमीच पाहिलं आहे अंडरआर्म क्रिकेटपासूनचं सुरुवात ब्रेसचा आपण जरूर पाहिला आहे. एक स्टारकास्ट खेळाडू आहे, एक यंगस्टार आहे आणि आता तोच स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. आणि नॉन स्ट्राईक एंडवरती अँडी आहेत आणि बॉलिंग मार्कवरती कार्तिक आहेत. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरुवात आपण जरूर करणार आहोत. आजच्या दिवसातील पहिलाच सामना मॅचला होते सुरुवात. मॅच नंबर 1 आजच्या दिवसातील. आणि बघा 4:37 टायमर ऑन केला आपण, हे देखील नोंद घ्या. सुरुवात आपण करूया. दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. देव्या दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन, मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल इथे सुरुवात डॉटने केली आहे. चांगली गोलंदाजी कार्तिकची आपण नेहमीच पाहिली आहे. एक स्टारकास्ट खेळाडूमध्ये यादीतील अजून एक नाव म्हणजे कार्तिक आहे, आपण नेहमीच पाहिलाय. भरपूर पराक्रम त्याने देखील केलेत कित्येक वेळा, कित्येकदा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि चांगला गोलंदाज म्हणून नक्कीच ओळख राहिली अंडरआर्म क्रिकेट आणि अंबरनाथ खास करून ओळखले जाते म्हणजे अंडरआर्म क्रिकेटला. भरपूर असे क्रिकेटर्स सातत्याने तुम्हाला अंबरनाथ नगरीमध्ये पाहायला मिळतील. बॉल तयार. पुढचा बॉल. इथे देखील हाफ ट्रेकर व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतो. पहिला बॉल आपण पाहिला जिथे बॉल खाली ठेवला, बॅट समोर आपण पाहिलं तर नक्कीच टप्पा प्रयत्न होता, परंतु आता दुसरा बॉल थोडासा मागे ठेवला आणि इथे हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे तुम्हाला पाहायला मिळेल थोडंसं अतिरिक्त बाउन्स या बॉलवरती मिळाला आणि इथे डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. मॅन्डेटरी पॉवर पे P1चा षटक आहे. पावलांचा वापर केला. इथे पाहिलं बॅटरने की आता जागेवरती थांबून होणार नाहीये, त्यामुळे आता पावलांचा वापर करावा लागेल कारण की इथे एक सिंगल धाबाचं श्रीगणेश होत असताना पाहायला मिळतोय. सिंगल तर मिळेल इथे धाव फलकावरती. कालचा दिवस जिथे आपण पाहिला नक्कीच थोडंसं लो स्कोरिंग मॅचेस कालच्या दिवसामध्ये जरूर झाल्या, जिथे 45 ते 50 धावा होत होत्या प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहिला. त्या देखील मॅचेस शेवटच्या टप्प्यापर्यंत येत होत्या. इथे देखील फुडून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे अंपायर्स कॉल येतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे ऍड होईल स्कोर कार्डवरती. भरपूर बाउन्स इथे मिळाला या बॉलवरती, पाहू शकतात. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. बॉल इथे आपटण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर वरतून यावेळेस बॉल ट्रॅव्हल झाला बॅट्समनच्या अँडीच्या आणि इथे एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धाव जरूर इथे ऍड होईल आणि 2 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल अलॉंग विथ कार्पेट लॉंग ऑफला आपण पाहिलं तर फटका सजवायचा होता, परंतु मिड ऑफचा फिल्डर तिथे बॉलला स्टॉप केला आणि क्लोज कॉल धोक्याची घंटा होती. परंतु अखेरीत एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 3 या धावसंख्येवरती आहे. 4 बॉल आणि 3 धावा. च्या दिवसातील मॅच नंबर आपण पाहतोय नक्कीच 1. इनिंग नंबर 1चा खेळ तुम्ही प्रगतीपथावरती पाहतात, जिथे पूर्वार्धचा खेळ आपण म्हणावं लागेल. आता 2 इनिंग तुम्ही क्रिकेटमध्ये नेहमीच पाहत असतात. इनिंग नंबर 1 म्हणजे पूर्वार्धाचा खेळ, इनिंग नंबर 2 म्हणजे उत्तरार्धाचा खेळ. आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण नेहमीच पाहिलं उत्तर काय असतं ते तुम्हाला ऍट द लास्ट एफर्ट्सला अजाबाब होते, परंतु गॅपमध्ये ढकलला. अखेर बॉल जाईल सीमा पार, येतोय एक्स्ट्रा कव्हर्सला अंडर द रोप, चौकार. एफर्ट्सला अजाबाब होते, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. दानिश होते कारण की एक कलागाती फिल्डर बॅट्समन म्हणून नेहमीच दानिशची ओळख राहिली आहे आणि आता फिल्डिंगसाठी एफर्ट्स आपल्या टीमसाठी देतात. कारण की क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिलं एका धावेला फार महत्व आहे आणि तेच प्रयत्न इथे चालू होते, परंतु अखेर इथे चौकार आलाय.
बॉल तयार पुन्हा एकदा राईट अमोद विकेट. पुढचा बॉल यावेळेस देखील फटका चांगला आहे. आपण पाहतोय मिड ऑफच्या डोक्यावरून दानिश धावतात, परंतु इथे प्रयत्न केले होते आणि अखेर बॉल जाईल सीमा पार. बार बार लगातार आलाय चौकार. 4 बॅटिंग चालू आहे यावेळेस. ब्रेसची नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण की कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्स आपण पाहिलं तर पॉइंट रिझन हे त्यांचं स्ट्रॉंग झोन आहे आणि त्याच पद्धतीची बॅटिंगची सुरुवात इथे ब्रेसने केली आहे. क्या बात आहे. फिल्डर पोचले होते लॉंग ऑफ पासून, परंतु अखेर शेवटच्या टप्प्यावरती थोडासा बॉल तिथे टर्न झाला आणि अखेर बॉल गेला बाहेर बाउंड्री लाईनच्या आणि ते 4 धावा मिळाल्यात. धावफलक आपण पाहतोय 11 धावसंख्येवरती आहे. P1चं षटक कंप्लीट झालंय. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन बोर्ड, एक और 11. ओव्हर नंबर 2 यावेळेस आपण पाहतोय घेऊन आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 मोहीन. चला स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. टायमर ऑन आहे, विसरू नका साई 11 टीम, कारण की 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा एक फिल्डर तुम्हाला 5व्या ओव्हरमध्ये आतमध्ये घ्यावा लागेल. 11 धावा तो धावफलकावरती आहे. बॉल बॅक ड्राईव्ह केलाय स्वतः गोलंदाज. वा, कमाल सुरुवात इथे करतात. यॉर्क लेनचा बॉल होता, समोर केचला होता, परंतु अखेर बॉलरच्या हातामध्ये इथे विसावला आणि इथं डॉटने सुरुवात तर केली. ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 डॉट आल्या आणि शेवटच्या 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 चौकार आले. हे क्रिकेटचं खरं आता सौंदर्य आपण नेहमीच पाहिलंय. एका क्षणावरती पूर्णपणे मॅच चेंज देखील होऊ शकते आणि आता देखील क्या बात आहे. प्रॉपर लाईन एट लेन सेम पद्धतीची होते, टप्प्यावरती गोलंदाजी होतीये आणि प्रॉपर आता देखील यॉर्कर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. इथे देखील ऍक्शन रिप्ले पाहू शकतात. बॅट्समन ऑन साईडला टर्न करायचं होतं. बॅटन पार्ट्सचा बरोबर मध्ये पायाखाली हा बॉल स्पॉट झाला आणि मागे यष्टीरक्षक चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता होत असताना ओव्हर नंबर 2चा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल. बॉल तयार. आता देखील फिल्डर आहेत लच्चू, परंतु इथे लच्चूने केली आहे चूक आणि इथे एक सिंगल तर कंप्लीट. सिंगल इथे जरूर मिळेल, कारण की लच्चू म्हटलं तर नेहमीच चर्चा राहिली. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे लच्चूचं देखील, परंतु आता ग्रामीण टेनिस क्रिकेट, ओरामचं क्रिकेट तुम्ही अनुभवतात. 3 बॉलमध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. आता स्ट्राईकवरती ब्रेस, ज्याच्या बॅटमधून धावा येतात. एक चांगला खेळाडू आहे म्हणून ओळख राहिली आहे. इथे देखील फटका खेळायचा होता. फिल्डर आहेत मागे. एक सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावाचं मानस आहे, परंतु धाडस नाहीये. सिंगलवरती थांबावं लागतोय आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जम पोचेल ते म्हणजेच 13 धावा धावफलकावरती आहेत. इनिंग नंबर आपण पाहतोय 1चा खेळ चालू आहे. ओव्हर नंबर 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 अर्थात P2चा षटक आहे. लो फुल टॉस गॅप मध्ये ढकललाय. पॉइंट रिझर्व मध्ये आपण पाहतोय इथे अखेर पाहावं लागेल. एक सिंगल तर कंप्लीट होतोय. दुसऱ्या धाव्याचा कॉल येतोय आणि अखेर या 2 धावा इथे एकवडल्या जातील आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल ते म्हणजेच 15. शेवटचा बॉल बाकी आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. प्रॉपरली आपण जर पाहिलं तर या बॉलवरती जर सिंगल आली 16 धावा बनतील, म्हणजे 8.00च्या सरासरीनं इथे धावा बनतात असं म्हणावं लागेल. स्ट्राईक वरती अँडी लॉफ्टेड शोके हवेमध्ये उंच तर गेलाय बॉल. फिल्डर आहेत, परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. यावेळी बिग हिट मैक्सिमम और आज के दिन का पहला 6 रन सिक्सर. दोन ओव्हर इथे 0 कंप्लीट झाल्यात आणि धावफलक 21. चला 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे, हे देखील नोंद घ्या. 21 धावा धावफलकावरती आहेत आणि आता इट्स टाइम फॉर टेप बॉल ओव्हर. टेप बॉल ओव्हर इथे जरूर टाकण्यासाठी कोणाला आमंत्रित करण्यात येईल पाहणे गरजेचं राहील. टेप बॉल ओव्हर आहे. चला वेळ घेऊ नका. काय चाललंय मीटिंग त्याचं. ओव्हर झाली आहे. ओव्हर झाली आहे आता प्रॉपर स्कोरिंग होते. चला वेळ घेऊ नका, विनंती आहे. प्रॉपर स्कोरिंग होते कारण की वेदांत सावंत आहेत, त्यामुळे नो डाऊट चूक होणार नाहीये. प्रणय आमच्या समेत आहेत, त्यामुळे चूक होणार नाहीये. दोन्ही ऑफिशियल स्कोरर आहेत. एक नेदरलँड मधून मागवलाय तर दुसरं साऊथ आफ्रिकेवरून, त्यामुळे चूक होणार नाही.
टेप बॉल ओव्हर, त्यासाठी कार्तिक यांना आमंत्रित करण्यात येतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रा इंडिव्हिज्युअल दुसरी ओव्हर आहे कार्तिक यांची. टेप बॉल ओव्हर आहे. चांगल्या पद्धतीचे ग्रिपिंग आणि चांगल्या पद्धतीचं आपण पाहतो अँगलने टाकणं गरजेचं आहे या टेप बॉल ओव्हरमध्ये. चला वेळ घेऊ नका, बघा बरोबर तुम्ही 10 मिनिटं 2 ओव्हरसाठी घेतलेले आहेत. अजून 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, हे देखील विसरू नका टीम साई 11. अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. स्वॅकेंडवरती ब्रेस आहेत बघा. लच्छू टायमर ऑन आहे, विसरू नका. जेवढं तुम्ही जास्त वेळ घ्याल तुम्हालाच डिफिकल्टीज येणार आहेत नंतर, हे देखील नोंद घ्या. बॉल यार कार्तिक. टेप बॉलवरचा पहिला बॉल. हाफ ट्रॅकर फिल्डर आहेत, थोडंसं लेझी क्रिकेट केलं. लच्छू मागे गेले. थिंक जर लच्छू बॉलवरती गेले असते कदाचित प्रयत्न करावे लागले असते तिकडे, परंतु त्यांनी तिथे जज केला आणि मागे गेला. बघा बाहेर तिकडे खेळू नका, विनंती आहे. विनंती आहे, मॅच चालू आहे आतमध्ये, डिस्टर्ब करू नका. लास्ट कॉल आहे. बाहेर जो खेळत असेल त्या संघाला डायरेक्टली पॅनलाइज करण्यात येईल नंतर. बॉल तयार. ओव्हर नंबर 3. टेप बॉल ओव्हर तुम्हाला पाहायला मिळतो. इथे देखील डॉट आला. बॅक टू बॅक तुम्हाला पाहायला जरूर मिळेल, जिथे तुम्हाला पाहायला मिळतो की जरूर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स येतात. यावेळेस अंपायरकडे अगदी दिशाभूल असं नजरेने पाहतात की इथे मिळू शकतो. आशाभूत नजरेने पाहिलं की इथे आशा होती की इथे वाईट देतील, परंतु नाही, डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल अंडी स्ट्रायकिंग हाफ ट्रॅकर हवेमध्ये मागे गेला. डिक्लेअर झोन आहे तिकडे आणि या 2 धावा ऍड होतील. चला मागे कोण आहे का दादा? समजा तिथे बॉल बॉय आय थिंक गेलेत बॉल आणण्यासाठी. चला ओव्हर टू मॅच. 3 बॉल मध्ये आपण पाहतोय 3 धावा इथे खर्च करण्यात आलेत कार्तिक यांच्या माध्यमातून. चांगली आतापर्यंत गोलंदाजी होतीये कार्तिकची. अँडी आता स्ट्रायकेडवरती आहेत. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा कार्तिक. इथे देखील हाफ ट्रॅकर होता, परंतु बॅटर पासून दूर ठेवला. शिक्षा भरपूर बाहेरून यावेळेस बॉल ट्रॅव्हल झालाय आणि इथे व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव इथे मिळेल. स्कोर कार्ड वरती 1 धाव जरूर ऍड होईल आणि धावफलक जम पोहोचेल ते म्हणजे 25 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ चालू आहे. इथे किती धावा बनतील पाहणे गरजेचं आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला इथे 50 ते 55 धावा बनवू शकतात. ज्या प्रकारे बॅटिंग करतात टीम क्रांतीवीर सीसी, त्या पद्धतीने आपण पाहिलं तर नक्कीच इथे धावा बनल्या जातील 50 ते 55. परंतु इथे जर धावा बनवायच्या आहेत तर अशा पद्धतीची बॅटिंग चालू ठेवणं गरजेचं आहे. पुढचा बॉल शॉर्ट ऑन पूल केला ऑन साईडला, परंतु इथे 2 धावा आहेत. डिक्लेअर झोन आहे त्यामुळे इथे 2 धावा मिळतील. फटका तर दमदार होता, परंतु तिथे डिक्लेअर झोन आहे. पण पाहिला असेल जो पोल तुम्ही पाहतात त्याच्या अगोदर जर बॉल पडला तर नक्कीच डिक्लेअर झोन 2 धावा मिळतील आणि त्याच्या पुढून जर गेला तर नक्कीच चौकार आणि षटकार सीमा रेषा आहे तिथे. त्यामुळे तिथे सर्व काही तुम्हाला या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून रूल्स अँड रेग्युलेशन जरूर पाहायला मिळतात. बॉल यार पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. इथे देखील बिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु आता डॉट आलाय. आणि आता शेवटचा बॉल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सत्तावीस धावा धावफलकावरती 27. चला ह्याच्यानंतर ड्रिंक्स होणार आहे त्यामुळे मॅनेजमेंट टीम पाणी आपण रेडी ठेवायचंय. जे वॉटर बॉय पाणी घेऊन आतमध्ये जातील. ड्रिंक्स ट्रॉली रेडी ठेवा. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलक जम पोहोचेल 28. टिप बॉल ओव्हर स्विंग झाला बॉल की टप्पा थोडासा पुढे ठेवायचा होता कार्तिकला, परंतु मागे यावेळेस पडला टप्पा आणि बॅटर पासून भरपूर दूर. शेवटचा बॉल टिप बॉल ओव्हरचा. शेवटचा बॉल इथे होते ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय आणि धावफलक जम पोहोचेल 28. 28 ऑन ए बोर्ड.
लॉस ऑफ नो विकेट, एकही विकेट इथे मिळाली नाहीये आणि ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू बसतील पाणी पित मैदानावरती. चला मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करतो एक छोट्याशा ब्रेक नंतर. ड्रिंक्स ब्रेक इथे नक्कीच कम्प्लीट झालाय आणि इनिंग नंबर 4 आपण पाहतो. इनिंग नंबर 1 आणि ओव्हर नंबर 4 जिथे बॉलिंग मार्कवरती लच्चू आलेत. क्या बात आहे, आज प्रथमच आम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये तर आम्ही नेहमी लच्चूची गोलंदाजी पाहत असतो, परंतु आता या लच्चूची यावेळेस ओव्हर नंबर 4 आयुष्यातली पहिली ओव्हरआर्म ओव्हर आम्हाला पाहायला मिळते. आम्हाला देखील लच्चूची पाहावं लागेल कशा पद्धतीचं कामगिरी करतात लच्चू बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल लच्चूचा तुम्ही पाहतोय लाऊड अपील करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलरने ज्या प्रकारे अपील करायची होती त्या प्रकारे अपील केली नाही. तर इथं फिल्डर्सने ते भरपूर अपील केली जोरदार. लेग बाईटच्या माध्यमातून एक सुरुवात इथे जरूर झाली आहे. सिंगल इथे मिळती आहे. धावफलक 29, 29 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती आहे. कॉम्बॉक्स मध्ये आमच्या आयुष रिकानन देखील इथे उपस्थित आहेत. पहिल्या दिवसापासून ही जिम्मेदारी मोठी आहे, कारण की स्पर्धेमध्ये एक ते देखील पिलर आहेत या टीमचे, सायलेक्स क्रीडा मंडळाचे. त्यांच्यावरती देखील मोठी जिम्मेदारी आहे. संपूर्ण मॅनेजमेंट टीम असेल, कारण की पण पाहिलं असेल, कारण की एवढी मोठी स्पर्धा भरवणं इतकं सोपं नाहीये. तब्बल ते देखील 9 दिवस, आणि दिवस नव्हे तर दिवस रात्र ही स्पर्धा तुम्ही अनुभवतात 9 दिवस. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक संघ तुम्हाला पाहायला मिळतील. खेळाडू खास करून 40+ हे सर्वांना एकत्र आणण्याचं काम ही स्पर्धा करते नेहमीच. हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर इकडे जज करतात आणि अखेर इथे कॅच ड्रॉप. लच्चूनी बॉल जवळजवळ पकडला होता, परंतु अखेर लास्ट मोमेंटला बॉल इथे जमिनीला दान होतोय. राईट मोद विकेट लच्चू आले. हाफ ट्रॅकर उडवला होता, परंतु इकडे आपण पाहतोय हवेमध्ये आणि फिल्डर जज केलं, परंतु अखेर तिथे थोडंसं गणेश आणि लच्चू मध्ये फंबल झाला जरूर. तीन बॉल मला फक्त एक धाव खर्च केली लच्चूने. पुन्हा एकदा आपण पाहतोय वा काय गोलंदाजी. ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल, ज्या प्रकारे अंडरआर्म मध्ये चांगली गोलंदाजी म्हणून ओळख राहिली आहे, आणि आता ओव्हरआर्म मध्ये देखील त्याच पद्धतीची कामगिरी करतात लज्जू. वा कमाल कमाल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. मागे दानिश तिकडे आहेत, विकेट किपिंग करतात, क्लोज किपिंग आहे, त्यामुळे त्यांना नक्कीच माहिती आहे कशा पद्धतीची गोलंदाजी लच्चू करतात. बॉलांचा वापर करायचा होता, बॅटर पासून दूर ठेवला. इथे क्लोज कॉल आणि इथे बेल्स तर पडल्यात, परंतु इथे चेक केलं जाईल. DRS ची मागणी इथे करण्यात आली आहे आणि आपण चेक करूयात. येस, ऑन स्क्रीन डिसिजन पेंडिंग. क्या बात आहे, प्रॉपर एलिमेशन सहित तुम्हाला पाहायला मिळतोय. डिसिजन पेंडिंग है. दूध का दूध पानी का पानी. DRS के बाद आगे की कहानी.
सर एक भरपूर डाऊटफुल आहे, त्यामुळे सर विनंती आपण 2 मिनिटं या की सुमित सर तुम्ही किंवा मग झैर सर या, विनंती आहे. डाऊटफुल आहे, क्लोज कॉल होता, खूपच चेक केला जाईल. बॅटर तर बाहेर आहे लाईनीच्या, परंतु बेल्स जिथे कनेक्शन लूज झालं स्टम्प्स पासून आणि इथे चेक केलं जातोय प्रॉपरली, पाहावं लागेल. काय क्लोज कॉल आहे पूर्णपणे. हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय पूर्णपणे कॅमेरामॅन वर्क आमचे आशुतोष तिकडे होते. चांगलं कॅमेरामॅन वर्क अँगल वरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट ही संपूर्ण टीम प्रत्येक दिवसामध्ये आपण पाहिलं असेल, कुठेही निराश केलं नाही या टीमनं. प्रॉपरली संपूर्ण हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतोय. येस सुजल, आपण मेन स्क्रीनवरती दाखवा. बघा ऑन फील्ड सर जाऊन तिथे निर्णय देतील, हे देखील नोंद घ्या. समीर पवार सर देखील आलेत, वेलकम प्लस स्वागत आहे आजच्या दिवसामध्ये. आज देखील प्रॉपरली ड्रेसिंग मध्ये आलेत, स्टायलिश असं व्यक्तिमत्व आहे. कृषी खेळाडू आपण जिथे पाहिला RA11 या संघामधून खेळत होते त्या दिवशी आमचे सचिन दादा देखील इथे उपस्थित होते. भरपूर मेहनत संपूर्ण टीमची, खास करून महेश दादा असतील, तर नंतर आपण नेहमीच पाहिलंय पंकजी परडे असतील, किशोर दादा असतील, दीक्षित साहेब असतील, आमचे दादा चौगुले असतील. संपूर्ण टीम मोठी आहे, अरविंद दादा असतील, कारण की ही संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या जिम्मेदारी भरपूर मोठी आहे खांद्यावरती आणि इथे पार्टनर सेफ असणारे प्रॉपरली तिथे डिसिजन देण्यात आलं डिस्कस करून. आणि इथे व्हाईट बॉल तर नक्कीच आहे, त्यामुळे व्हाईट +1 म्हणजे 2 धावा इथे जरूर इक्वळल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. 2 to go. लक्ष्य बॉलिंग मार्कवरती आहेत. शेवटचे 2 बॉल. राटामोदो विकेट. हो, इथे दांडी गुल. मगाशी त्यांनी सांगितलं की धावचीच्या स्वरूपात दांडी बेल्स उडाले नाही, परंतु आता डायरेक्टली मी क्लीन बॉल करेल म्हणजे इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि इथे विकेटचं बटन फलंदाज होईल बाद. अँडी बॅक टू डकआउट. इनट नंबर 3 वरती सुनील आलेत. नवीन फलंदाज अक्षर रिप्लेला पाहू शकतात. ओ मिडल स्टंप्स प्रॉपरली इथे समजलं देखील नाही लच्चूला कशा प्रकारची गोलंदाजी. स्वतः इथे नक्की शॉक झाले, कशा पद्धतीची गोलंदाजी मी करतो आज. हेड स्टंप्स वरती हिट झाला बॉल आणि इथे विकेट आली. न्यू बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये इनट नंबर 3 वरती जातात. शेवटचा बॉल बाकी आहे. धावफलक 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. लच्चूचं नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. फक्त इथे 3 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात वैयक्तिक इंडिव्हिज्युअल. व इथे लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. फटका चांगला, फिल्डर आहेत परंतु बनतील दर्शक आणि बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय षटकार, सिक्सर.
बॅट्समन आले होते लेट. सुनीलच्या बाटमधून षटकार आला आणि तो देखील सांगत असेल की आय एम लेट बट आय एम ग्रेट. आणि आल्या आल्या या पट्ट्याने ठोकलाय षटकार. क्या बात. रडार मध्ये होता ऑन साइडला फक्त ताकदीचा वापर आणि बॉल करतोय तिथे हवाई सफर. ओव्हर नंबर 4चा नक्कीच खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या धावफलक एकदम पोहोचलाय 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी 5 बॉल मध्ये केली होती. लच्चूने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटचा एक बॉल किती महत्वाचा असतो बघा. एका जेव्हा बॉलवरती षटकाराला डायरेक्टली 9 धावा तिथे खर्च झाल्या एका ओव्हरमध्ये. हे क्रिकेट आहे. आपण नेहमीच पाहिलं की एका धाव्यावरती एका बॉलवरती बरेच काही चित्र तुम्हाला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5 शिवा आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 5 इनिंग नंबर 1चा खेळ चालू आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण उपस्थित व्हा. टीम MUCC आणि त्याच्या अगेन्स्ट चला वांद्रेपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना MUCC दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी त्वरित. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल हे देखील नोंद घ्या. MUCC आणि वांद्रेपाडा. शेवटच्या षटकातील पहिला बॉल आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय बॅटर पासून दूर ठेवला. वाईड गाईडलाईन्सचा वरतून बॉल ट्रॅव्हल होतोय. इथे आपण पाहिलं तर त्याच्या आतमधून हा बॉल ट्रॅव्हल झाला. इथे डॉट बॉलने सुरुवात केली. अजूनही 5 बॉलचा खेळ या षटकातील बाकी आहे. या 5 बॉलमध्ये किती धावा बनतील पाहणं गरजेचं आहे. बरेचसा विचार केला स्ट्राईक एंडवरती आहेत. ओपनिंगसाठी आले होते परंतु धावा जास्त प्रमाणात बनवता आले नाही. लाऊड अपील करण्याचा प्रयत्न. अंपायर्स कॉल काय येतोय. इथे येतोय वाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मिळेल. दानिशने इथे चकमा देण्याचा प्रयत्न केला परंतु अंपायर चालाक आहेत. त्यामुळे सर्व काही अंपायर्सला माहिती आहे इथे काय घडतंय काय नाही. इथे मी तर म्हणेन नक्कीच आपण चित्र बऱ्याचदा पाहिलं जिथे वाईड वाचवण्याचा प्रयत्न विकेट किपर करत असतात. आता देखील भरपूर बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. इथे देखील अंपायर्स आमच्या दिशेने वळतात आणि आता इथे नो बॉल आलाय म्हणजे पुढचा तुम्हाला फ्रीट माला मिळेल. आणि आता बॅटरकडे नक्कीच लायसन आहे की आता मोठा प्रहार करायचा आहे. ज्या प्रकारे लायसन मिळाल्यावरती प्रत्येक जण गाडी अगदी बिंदास चालवतो ना त्याच पद्धतीनं आता बिंदास बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. फ्रीटचा बॉल स्पर्धा तर सुपर हिट आहे आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट. हाफ ट्रॅकर सोरा खेचला विषय प्रिजम मध्ये फिल्डर आणि यावेळेस देखील बॉल जाईल सीमा पार. फ्रीट वरती आलेला हा वार हिट चौकार अनिकेत सोरकडे होते आणि त्याच्या डोक्यावरून बॉलने आपण पाहतोय नक्कीच मस्तक वरती दस्तक देत असताना हा चौकार आलाय. रिप्लेला पाहू शकतात. हाफ ट्रॅकर होता ब्रेसच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतोय सरळ खेचलाय 1 बाउंड सीमा पार सरळ चौकार. आणि नक्कीच प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिलं असेल जिथे पहिला बॉल डॉट आलाय परंतु शेवटच्या बॉलवरती काही ना काहीतरी घडलंय. यावेळी देखील काय घडेल पाहणं गरजेचं राहील. शेवटच्या बॉलवरती थोडस आपण पाहिलं तर धावफलक इथे वाढत चाललाय. 45 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 3 to go. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत या षटकातील आणि या इनिंग मधील देखील शेवटचे 3 बॉल आहेत. अजून एक हाफ ट्रॅकर होता. पुनश्च एकदा इथे अतिरिक्त धाव ऍड होईल. थोडंसं मागलं षटक ठरतोय की काय असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी 4 ओव्हरमध्ये झाली होती परंतु आता शिवानी कमबॅक करणं गरजेचं आहे कारण की कमीत कमी धावा इथे द्यायच्यात. आतापर्यंत एक्स्ट्रा भरपूर आलेत या ओव्हरमध्ये. 3 एक्स्ट्रा आलेत. पुढचा बॉल झापट स्ट्रोक फटका चांगला आहे आणि इथे अखेर आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4 चौकार. चला आपण थोडंसं करेक्शन करतोय कारण की तिकडे त्या पडद्याला लागलाय त्यामुळे 2 धावा असतील डिक्लेअर. त्या पडद्याला लागून गेल्या त्यामुळे 2 धावा असतील. येस प्रॉपरली पाहिलं 2 धावा. ऍक्शन रिप्लेला देखील पाहू शकतात. पुनश्च एकदा आपण पाहिलं तर त्या पडद्याला लागून नक्कीच बॉल तिथे गेला होता. करेक्शन आपण थोडेसे करतोय. 2 धावा इथे ऍड होतील. 4 बॉलमध्ये इथे 10 धावा. येस प्रॉपरली तिथे पडद्याला ब्लश होऊन बॉल मागे गेला पडद्याला लागून त्यामुळे इथे 2 धावा जरूर मिळतील. 48 धावा धावफलकावरती आहेत. वेदांग आमच्यापर्यंत माहितीच पोहोचवतात. संपूर्ण आमचे टेक्निकल रूम
जे मेन ऑफिशियल टेक्निकल रूममध्ये जे अपडेटर आहेत नेहमीच पहिल्या दिवसापासून सुजल, त्यानंतर आमचे प्रणय जे कालपासून जॉईन झाले स्कोरिंगच्या भूमिकेत, ऑनलाईन स्कोरर, त्यानंतर मॅन्युअल स्कोरिंग जे आमच्या पहिल्या दिवसापासून करतात, वेदांत सावंत असतील. हो, फिल्डिंगला जबाब आणि वॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे. अच्छा, आपण पाहिलं तर दिवसातील सर्वात कृष्ट कॅच. टाळ्या वाजल्या पाहिजेत या कॅच साठी. एकदा कॅच आवडली असेल तर कार्तिकची. अंपायर स्वतः तिथे टाळ्या वाजवते कारण की कॅचच तशी पकडली आहे. कारण की जेव्हा जेव्हा कुठलंही आपण चांगलं काम क्रिकेटमध्ये करतो ना, आणि जेव्हा टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, जेव्हा जल्लोष होतो ना, हेच खरं आता पोच पावती या क्रिकेट खेळाडूची. आणि आता देखील स्वतः अंपायर देखील टाळ्या वाजवल्या. आम्ही स्वतः इथे संपूर्ण टेक्निकल टीमनी इथे टाळ्या वाजवल्यात या एफर्टसाठी, कारण की कॅच त्या पद्धतीची होती. वा कार्तिक, काय फिल्डिंग एफर्ट्स होते. आता शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आहे. टार्गेट सेट होईल का नाही पाहणं गरजेचं आहे. धावफलक आपण पाहिलं तर 50 या धावफलकावरती पोचेल का हे पाहणं गरजेचं आहे. यॉर्कर लेनचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साईडला टर्न तर केलाय, एक सिंगल ते कंप्लीट. दुसरा धाब्याचा कॉल आणि अखेर या 2 धावा तर कंप्लीट होतात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? इथे तिसरी धाव तर मिळणार नाही. 2 धावा इथे कंप्लीट होतात आणि 2 धावाच्या मदतीने टीमची हाफ सेंचुरी कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावेची गरज आता इनिंग नंबर 2 मध्ये पाहायला मिळेल. चला, जे खेळतात त्यांना लास्ट अँड फायनल कॉल आहे. बाहेरून कोण खेळतोय दादा? त्यांना विनंती आहे, मॅच आतमध्ये चालू आहे, डिस्टर्ब होतोय, बॉल आतमध्ये पाठवू नका. हे लास्ट अँड फायनल कॉल आहे तुम्हाला आता. बॅटिंग टीम समरी बॅटिंग करत असताना नॉट आउट बारी ज्यांनी ब्रेसने सांभाळली. 13 बॉल फेस करत असताना 16 धावा. तदनंतर अँटीने त्यांची साथ दिली, चांगली बॅटिंग करत होते, परंतु लच्छूने तिथे क्लीन बोल्ड केलं अँडीला. तदनंतर सुनील आणि रितेश ही जोडी पाहायला मिळाली आणि टीमची टोटल 50 तुम्हाला पाहायला मिळते. जिथे एक्स्ट्रा आपण पाहिलं तर 7 ते 8 एक्स्ट्रा आले. 7 वाईड, एक नो बॉल, एक लेग बाईच्या मधून एक्स्ट्रा आली. आणि चला यस, नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय MUCC आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल टीम वांद्रेपाडा या टॉस साठी. हे दृश्य विहंगम पाहायला मिळतोय, जिथे गावदेवीचं ऐतिहासिक मैदान तुम्हाला पाहायला मिळतोय. कित्येक वर्ष ही चर्चा या स्पर्धेमध्ये नेहमीच आपण पाहिली असेल की या क्रीडांगणाची चर्चा होत असते संपूर्ण महाराष्ट्रभर. अंबरनाथमध्ये असं एकमेव मैदान आहे जिथे कारण की अंबरनाथ म्हटलं तर तुम्हाला पाहायला मिळेल जिथे अंडरआर्म क्रिकेट भरपूर संख्येने होत असतं, परंतु ओरम साठी भरपूर खेळाडू आहेत, परंतु त्यांच्यासाठी क्रीडांगण नाही आहेत. आणि असं एकमेव क्रीडांगण आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ओरमचं क्रिकेट पाहायला मिळतोय, जिथे ईस्ट असू दे, वेस्ट असू दे, सर्व काही खेळाडू या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी येत असतात. आणि खास करून हे जपण्याचं काम या संपूर्ण गावदेवीकरांनी नक्कीच ठेवलंय. आणि खास करून आपण पाहिलं तर नेहमीच आपण म्हणत असतो संदीपजी लकडे साहेब यांचं देखील मोलाचं योगदान राहिलंय. माजी नगरसेवक अंबरनाथ नगर परिषद आणि या स्पर्धेचा आपण पाहतोय शिल्पकार आहेत. त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. संपूर्ण अंबरनाथकरांचा मान, स्वाभिमान, अभिमान वाढवणारी स्पर्धा आणि आपल्या हक्काची आपुलकीची स्पर्धा आहे, ज्याच्यामध्ये बॅट, बॉल आणि थरार सर्व एकाच ठिकाणी एका खेळामध्ये या क्रिकेटच्या रण संग्राम सोहळ्यामध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. उद्या खास करून याचं उत्तर असेल की 9 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं कोण टॉप राहिलाय या संपूर्ण टीम्स मध्ये, ते उद्या तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि खास करून हे क्रिकेटचं मैदान नव्हे तर संपूर्ण भरपूर क्रीडा क्षेत्र या क्रीडांगणावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतं. जिथे आपण पाहिलं असेल कबड्डीचं देखील तुम्हाला ग्राउंड इथे पाहायला मिळतो, खो खो देखील इथे खेळलं जातं. भरपूर असे खेळ आहेत जिथे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतं या क्रीडा नगरीमध्ये, या मैदानावरती. आणि बाजूला आपण पाहिलं तर नक्की लायब्ररी देखील आहेत. 51 इथे टार्गेट सेट करण्यात आलंय. येणारे 30 बॉल आणि 51 धाव्यांची गरज. मॅचला आपण सुरुवात करतोय इनिंग नंबर 2. चला, वेळ घेऊ नका, मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. स्पीडअप करणं गरजेचं आहे.
टॉसचा निकाल आला आणि MUCC या टीमने टॉस जिंकला. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी या टीमला. चला वेळ घेऊ नका, अंपायर चला मैदानाची रवाना व्हा. इनिंग नंबर 2 ला आपण सुरुवात करतोय, जिथे येणारे आपण पाहतोय 30 बॉल आणि 51 धावांची गरज आहे. 51चं टार्गेट इथे बनवायचं आहे, पूर्ण करायचं आहे. बॅटिंग करत असताना उंच पुरा शिखर गाठेल का सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना ही टीम. चला वेळ घेऊ नका. आणि बघा फिल्डिंग टीम, आपल्याला देखील सूचना असेल, पहिला बॉल पडेल तसं टायमर आपण ऑन करणार आहोत, हे देखील नोंद घ्या. क्रांतीवीर 11 आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे, अन्यथा तुम्हाला एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. हे कॉल आम्ही सूचना पहिल्या दिवसापासून, पहिल्या बॅच पासून प्रत्येक दिवसामध्ये देतोय, कारण की वेळेचं बंधन आहे. ज्या प्रकारे तुम्ही मॅनेजमेंट जेव्हा खेळत असताना टीम प्लॅनिंग करत असतात, टाइम मॅनेजमेंट देखील होणं गरजेचं आहे. त्यामुळे शिस्त देखील लागली गेली पाहिजे क्रिकेटला. आणि दोन्ही बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहतो एक सारखाच खेळाडू दानिश, त्यांनी संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट पासून साम्राज्य निर्माण केलं, आणि एक हार्ड हिटर बॅटर ही पदवी त्यांना नक्कीच मिळाली. लांब लांब षटकारी ओळख राहिली आहे. आणि त्यांच्या समेत आपण पाहतो अनिकेत सोरकडे, एक सारखाच खेळाडू. यादीतील अजून एक नाव म्हणजे अनिकेत सोरकडे, तुम्ही पाहतात नेहमीच चर्चेत राहिलाय. ग्रामीण क्रिकेट हाफ मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतो, ऑल इंडिया ओपन मध्ये देखील आपण खेळताना त्याला पाहिलंय जरूर. असं अनिकेत सोरकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॉलिंग मार्कवरती रोहित आलेत. षटक क्रमांक पहिला, ओव्हर नंबर 1 चा खेळ. चला वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम क्रांतीवीर, वेळ भरपूर तुम्ही घेतात सुरुवातीलाच. चला मॅचला आपण करतोय सुरुवात. टायमर ऑन. 5 वाजून आपण पाहतोय नक्कीच 15 मिनिटांना पहिला बॉल इथे टाकण्यात आला, हे देखील नोंद घ्या. पहिलाच बॉल वाईड आलाय. सुरुवात इथे वाईडने केली, म्हणजे आता तुमचं टार्गेट 50 वरती आहे. एक धाव एक्स्ट्रा आली. सुरुवात तर नक्कीच पाहायला मिळतोय, म्हणजे एक पहिला आपण जेव्हा पाहत असतो, जेव्हा लहानपणी आपण खेळायचो, एक देवाला एक भूताला, आणि त्याच पद्धतीचं एक एक्स्ट्रा आली, म्हणजे सुरुवात इथे मदत मिळाली मी तर म्हणेन. अजून 50 धावांची गरज या मॅच मध्ये. हो इथे पहिला बॉल टॅप केला, फक्त दिशा दाखवली बाउंड्री झोनला. फिल्डर सिंगल इथे खेळतात. सुरुवात तर त्यांना माहिती आहे, मॅरिट नुसार खेळावं लागेल मैदानावरती, कारण की आता गोलंदाजी देखील त्याच पद्धतीची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, जिथे इकॉनॉमिकल बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग करत असताना रोहित, ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. राईट विकेट. पुढचा बॉल यावेळेस पाहायला मिळतोय, गॅप मध्ये ढकललाय, आणि अनिकेतच्या बॅट मधून पहिला चालेला क्लास दाखवणारा अनिकेतचा वार ठोकलाय चौकार. 4. नेहमीच आपण पाहिला चिखलोली संघाच्या वतीनं एक सर सेनापती म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. ओपन ऑफ क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतात अनिकेत, आणि आता देखील त्याच पद्धतीचा क्लास दाखवत असताना सुरुवात करतील. ऑल साईडला पुन्हा एकदा आपण पाहतोय, ओ इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे क्लोज कॉल होता. एक सिंगल तर मिळेल. सिंगलच्या मदतीने दाफल जम पोहोचेल. 7 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे, जिथे मॅन्डेटरी पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. आता स्ट्राईक वरती एक हार्ड हिटर बॅटर दानिश म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. क्रिकेट पासून सुरुवात जरूर केली, जिथे अंडरआर्म क्रिकेट पासून तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल यार हो इथे वेग भरपूर होता या बॉलिंग करत असताना. रोहितला प्रॉपर टप्प्यावरती देखील टाकली आहे गोलंदाजी, आणि आता हा डॉट बॉल आलाय. खूप टप्प्याचा बॉल होता. इथे पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. जसे ते पाहू शकतात, क्या बात आहे. गोलंदाजी राहिली की पिक तिथे मागे करत होते, बॉल अडवला. पुढचा बॉल हो आता देखील कव्हर्सला फटका सजवला. आता फिल्डिंग चांगली आहे. क्लोज कॉल होता, परंतु इकडे अखेर एक सिंगल तर कंप्लीट झाली, आणि सिंगलच्या मदतीनं दाफर जम पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. 8 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात.
आज या दिवसातील आपण पाहिलं तर पहिला सामना तुम्ही एन्जॉय करतात, जिथे इनिंग नंबर 2 चा खेळ चालू आहे. 51 धावा बनवायचा, पाठलाग करायचा आहे. हो, आता हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु ब्लॉक होलचा बॉल होता आणि जागेवरती थांबवून ठेवला. प्रयत्न केले होते अनिकेतनं, थोडंसं फंबल झाले, बॉडी बॅलन्स तिथे मिस झाला. पाहू शकता पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. ओ क्या बात आहे, काय गोलंदाजी राहिली रोहितची. वा, एक चौकार जरी आलाय तरी देखील 8च धावा धावफलकावरती. कौतुक करावं लागेल रोहित यांचं. ओव्हर नंबर आपण पाहिलं तर नक्कीच पहिलं कंप्लीट झालंय आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन ए बोर्ड, 8 धावा धावफलकावरती आहेत. बघा, तुम्ही 4 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे क्रांतीवीर संघ, हे देखील नोंद घ्या पहिल्या षटकासाठी. अजून तुम्हाला 16 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. बॉलिंग मार्कवरती आनंद आहेत, अर्थातच अँडी. ओव्हर नंबर 2, फिरकी पटुवत बॉलिंग मार्कवरती तयार. पहिला बॉल, असं वाटलं होतं स्लो बॉल येईल, परंतु नाही. काय गोलंदाजी राहिली अँडीची. वा, कमाल. सुरुवात अगदी आगेचे गोळे टाकतात की काय, त्याच पद्धतीची बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते अँडीची. इथे देखील आज चित्र थोडंसं वेगळं आहे. प्रत्येक ओव्हर पासून आपण पाहतोय पहिला बॉल डॉट येतोय आणि आता देखील डॉटने सुरुवात केली आहे. आता देखील डॉट. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 डॉट्स बॉल येतात. स्ट्राईक वरती दानिश सारखा खेळाडू आहे, त्याला पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम केलंय. एकदा बॉल होती यार, अगदी 5 ते 6 पावलांचा रनअप आहे, छोटासा रनअप आहे, तर देखील वेग भरपूर आहे बॉलिंग करत असताना. आणि 3 बॉलमध्ये आपण पाहतो फक्त इथे एक धाव जरूर खर्च केली. धावफलक एकदम पोहोचले 9 ऑन ए बोर्ड. वेलकम प्रसन्न चव्हाण याचं देखील इथे आगमन झालंय. व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली वरबचा एक गोड आवाज, मनपूर्वक स्वागत. पहिल्या दिवसापासून आमच्या समेत जोडले गेलेत. काल त्यांचे बंधू प्रथम चव्हाण यांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि आज प्रसन्न चव्हाण सरांचा आवाज तुम्हाला पुन्हा एकदा जरूर ऐकायला मिळेल. आणि इथे देखील डॉट बॉल आलाय. क्या बात आहे, डॉट डॉट आणि फक्त डॉट, हे इतिहास तुम्हाला पाहायला मिळतो बॉलिंग करत असताना. अँडी, कौतुक करावं लागेल, परंतु समोर अनिकेत सोरकदे सारखा बॅट्समन कधी कमबॅक करेल सांगू शकत नाही. शेवटचे 2 बॉल व आता देखील यॉर्कर. इथे अखेर एक सिंगल मिळते, भरपूर वेळानंतर सिंगल आली आहे. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात अँडीने. वा, शेवटचा बॉल इथे काय घडेल, कारण की मगाशी आपण पाहिलं होतं जिथे लच्चूंनी चांगली गोलंदाजी केली, शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता. आता देखील तेच चित्र पाहायला मिळेल का? काल आपण पाहिलं प्रसन्न सर, काल तुम्ही नव्हते, परंतु काल प्रत्येक मॅच 45 ते 50 धावांपर्यंत पोहोचवती. हे एक थोडंसं इक्वेशन होतं कालच्या दिवसामध्ये, परंतु आता जास्त धावा बनतात आजच्या दिवसामध्ये. जिथे पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तब्बल 51 धावा बनल्या गेल्या. काल आपण पाहिलं असेल जिथे मॅगी 11 या टीमची पहिली मॅच होती आणि तिथे 36 ते 40 धावा बनल्या होत्या, परंतु ती मॅच देखील शेवटच्या 2 बॉल पर्यंत आली होती. आणि नक्कीच चांगलं बॅटल तिथे देखील रंगलं. 2 ओव्हर झालेत आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावरती आहेत. येणार आता इक्वेशन आपण पाहतोय 11 बॉल आणि 40 धावांची गरज या मॅच मध्ये. चला, वेळ घेऊ नका, 8 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलाय. टायमर ऑन आहे. बघा, 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे दादा, वेळ घेऊ नका. क्रांतीवीर, टायमर ऑन आहे, अन्यथा तुम्हाला 5व्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. टिप बॉल ओव्हर. त्याच दरम्यान आमचे उदय जाहिरे यांचं देखील स्वागत, वेलकम. जतीन स्पोर्ट्सचे प्रॉपर रायटर आहेत, नेहमीच आपण पाहिलंय क्वालिटी ही त्यांची ओळख राहिली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा राहिली जतीन स्पोर्ट्स या नावाची देखील. आकर्षक टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळतील जे प्रत्येक खेळाडूने परिधान केलेत. आणि स्पर्धा तर चांगली आहे, परंतु अजून 4 चाल लावण्याचं काम या टी शर्टने केलंय. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील. आपण काल जिथे पाहिलं IPL फॉर्मॅटचे पॅटर्न होते, त्याच्या अगोदर ग्रामीण बिग बॅशचा पॅटर्न होता.
सर्व काही तुम्हाला पाहायला मिळतील. असं की मला पाहायला मिळेल जिथे असं की IPLचा फॉर्मॅट या पाट्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. काल देखील होते दादा, काल भरपूर चांगले टी शर्ट काल देखील होते. खरंच कौतुक करावं लागेल, खास करून मॅगी 11 टीमची, जिथे हैदराबाद सेम ॲज अ टीम मला हैदराबाद टीम खेळते की काय असं वाटत होतं क्रीडांगणावरती. आणि आज MUCCचा देखील ड्रेस कोड तुम्ही पाहू शकता, जिथे चेन्नई सुपर किंग्स त्याच पॅटर्नमध्ये तुम्हाला ते देखील जर्सी पाहायला मिळते. 10व्या मैदानाच्या दिशेने जिथे समीकरण आपण पाहतोय 11 धावसंख्येवरती थांबलं आणि आता देखील तिसरा ओव्हरचा पहिला बॉल डॉट आलाय. बॉल तयार. आता देखील स्लोवर वन टाकण्यात आला. टिप बॉल ओव्हर आहे, थोडंसं शांततेने खेळावं लागेल कारण की इतकं सोपं नाहीये टिप बॉलवर खेळणं. आणि आता आपण पाहिलं तर नक्कीच लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल ऍड झाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल. 12 ऑन बोर्ड. येणारे 16 बॉल आहेत आणि 39 धावांची गरज या मॅचमध्ये. 39 रन्स टू विन फ्रॉम 16 बॉल. इस बॅट कट. ओके, करेक्शन आपण करतोय, हलकीशी बॅट कट आहे, सरांनी सांगितलं. ओ इकडे नऊचा कॉल होतोय कारण की पिचच्या बाहेर यावेळेस बॉल पिचिंग झाला, त्यामुळे ते नऊचा कॉल येतोय. आणि आता तुम्हाला इथे फ्री हिट जरूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल फ्री हिट आहे. स्ट्राईक वरती दानिश देखील आहेत. मोठे मोठे प्रहार ही त्यांची ओळख आहे. हो, इथे मी तर म्हणेन दुसरा पिच बनवावा लागला असता गोलंदाजी करत असताना, तरी देखील वाईट मिळालं असतं. भरपूर बाहेर चुकीची गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की टिप बॉल ओव्हर. प्रॉपर ग्रिपिंग करणं, प्रॉपर डायरेक्शननी टाकणं गरजेचं आहे. हो, आता पुन्हा एकदा आपण पाहतो अजून एक नो बॉल आला, परंतु नो वरती तुम्हाला फ्री हिट एकच मिळणार आहे. किती नो टाकू दे, परंतु कंटिन्यू जर आले तर एकच फ्री हिट असणार आहे. लायसन आहे आता गाडी वेगाने चालवण्याचं. 16 बॉल आणि 36 धावांची गरज. 12th मॅन आता ॲग्रेशन मोडमध्ये. कारण की नेहमीच आपण पाहिलं 12th मॅन ही भूमिका भरपूर महत्वाची राहिली आहे. इथे एक सिंगल झिरो मिळेल. वाईट +1 आहे म्हणजे फ्री हिट अजूनही ऑन आहे. फ्री हिटचा कॉल. फ्री हिट ऑन. हेलिकॉप्टर फिरतोय सुमित सरांचा आणि फ्री हिटची संधी. उघडा डोळे पानीट कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. बॉल तयार. फ्री हिटचा बॉल आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे ऑन साइडला आपण पाहतोय अजून एक नो बॉल आलाय. इथे ओव्हर द वेस्ट आहे, त्यामुळे अजून एक नो येतोय. ही ओव्हर थांबायचं नाव घेत नाहीये कारण की टेप बॉल ओव्हर आहे आणि आमचं 12th मॅन देखील थांबायचं नाव घेत नाहीये. ते देखील ग्राउंडच्या बाहेरून सर्व सूत्र हलवतात. हे देखील टेन्शन मध्ये कारण की 12th मॅन ही भूमिका फार इम्पॉर्टंट आहे. पण नेहमीच पाहिला स्कोर आपण पाहतो जम पोचलाय 20 धावा धावफलकावरती आहेत. दोन बॉल आणि 20 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका, वेळ वाया चाललाय तुमचा. फिल्डिंग टीम टायमर ऑन आहे, विसरू नका. पूर्ण टीम तिथे त्या गोलंदाजाला समजावायला आली. हो, फटका. फ्री हिटचा बॉल आहे. हवेमध्ये प्रहार तर केला. फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप इथे देखील, परंतु इथे आपण पाहतोय नक्कीच थांबावा लागेल. फ्री हिटचा बॉल होता. एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंज. 21 धावा शुभ संख्या धाव फलकावरती आहे. 15 बॉल आणि 30 धाव्यांची गरज आहे. आता येणारे 15 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. रिक्वायर रन रेट आपण पाहिलं तर नक्कीच प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावा बनवाव्या लागतील, परंतु आता डॉट बॉल आला. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. बॉल तयार. पुरुष एकदा आपल्याला पाहायला मिळतोय इथे जरूर पाहायला मिळते. सिंगल आल्या आणि नक्कीच अनिकेत स्ट्राईक वरती. अनिकेतसाठी संधी आता. जर अनिकेतने सलग 3 बॉल वरती 3 षटकार जर मारले तर
रोशन मात्रे, भावेश सोरकदे आणि सुमित सोरकदे यांच्या वतीने तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि कॅश प्राइज आमच्याकडे नक्कीच जमा आहे. 10,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. लॉफ्टेड स्ट्रोक पहिला आलाय. हवा के साथ साथ और घाटा के संग अनिकेत सोरकदेचा वार ठोकला हा षटकार सिक्सर. आपण नेहमीच पाहिलाय चिखलोलीचा इतिहासाच्या पानावरती जो क्रिकेटचा इतिहास आपण जर मागे जाऊन पाहिला ना तर इतिहासाच्या पानावरती पहिलं पेजवरती पहिल्या पानावरती हे नाव आहे अनिकेत सोरकदे, अनिकेत मते, कित्येक अशी नावं तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. जिथे हर्षद दोंडे सारखा खेळाडू आहे, प्रथमेश तेलंगे सारखा खेळाडू आहे, या संपूर्ण चिखलोलीकरांनी दिलाय. आणि स्कोर आपण पाहतोय जम पोहोचलाय ते म्हणजेच 28 धावा फलकावरती आहेत. करून चर्चा राहिली आहे ओपन हाफचा देखील क्रिकेट अनिकेतचा तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. तो अनिकेत आहे, चांगली बॅटिंग इतिहासाच्या पानावरती आपण पाहिला असेल जिथे अनिकेत सोरकदे ऑन द टॉप हे पाहायला मिळतं. चला वेळ घेऊ नका विनंती आहे. येणारे 12 बॉल आणि 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये काटाकीर अशी लढत मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज सामना आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम ड्रिंक्स ब्रेक देखील झालाय. तुम्ही ऑलरेडी तिसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर वेळ घेतलाय. येस सर. चला वेळ घेऊ नका. चला बॅट्स लगेच घेऊन जा मैदानावरती. बॅटची मागणी केली बॅटरनं. आमचे लाडू तिथे बॅट घेऊन गेलेत मैदानाच्या आतमध्ये. वा लाडू या बाहेर. येणारे 12 बॉल आणि आता 23 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती अँडी. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 जे घेऊन आलेत. इंडिव्हिज्युअल दुसरी ओव्हर आहे. वैयक्तिक आपण पाहतो दुसरा षटक घेऊन आलेत आणि संघासाठी 4. स्ट्राईक वरती दानिश. येणारे 12 बॉल आणि 23 धाव्यांची गरज आहे. तिथे आपण पाहिलं असेल मगाशी कॅश प्राइज देखील लावण्यात आला. अनिकेतसाठी तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच आहे. एक तर आलाय बॅक टू बॅक. आता जर 2 आले अजून तर ते 10,000 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच त्याला मिळणार आहे. हो इथं टॅप केला सिंगलचा प्रयत्न आणि ते सिंगल जरूर कंप्लीट झाले पूर्ण. आता संधी असेल अनिकेतकडे कारण की पहिला मगाशी आपण पाहिलं होतं की लास्ट बॉलला षटकार आला अनिकेतच्या बॅटमधून जिथे स्ट्राईक आता रोटेट झाली आणि आता संधी असणार आहे अनिकेतकडे. बॅक टू बॅक 2 षटकार जर आले तर तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. बॅटर पासून दूर ठेवलाय. वेग भरपूर आहे या बॉलिंगला परंतु आता वाईट बॉलर आहे. अतिरिक्त धाव इथे ऍड होईल स्कोर कार्ड वरती आणि धावफलक जम पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. लॉफ्टेड स्ट्रोक येईल का हवेमध्ये. फिल्डर खाली डाऊन द बॉल जज करतात आणि चूक होणार नाहीये. परतावं लागेल. मी तर म्हणे ते 10,000 लावलेले असते तर लालच बुरी बाल आहे बाई. लालच केली आणि इथं परतावं लागलं. अनिकेतला नाराज आहेत हरकत नाहीये परंतु चांगली बॅटिंग केली अनिकेतने. एक सारखाच खेळाडू यादीतील अजून एक नाव आहे अनिकेत पण नेहमीच पाहिलाय. वेल प्लेड. आणि न्यू बॅटर आता मैदानावरती पाहायला मिळतील. मोहीन मैदानात 7 मध्ये दाखल होतात इनॅट नंबर 3 वरती. नवीन बॅट्समन. 15 धावा आपल्या संघासाठी नक्कीच एकवडून दिलात.
ओ इथे पहिलाच बॉल उंगली उपर, ब्रेक थ्रू इथे मिळून दिला आपल्या टीमला. बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यात. सलगचा दुसरा धक्का लागत असताना ज्या पावली आले होते त्याच पावली परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आणि ते गोल्डन डकची शिकार होत असताना मोईन बॅक टू डकआउट, फलंदाज होईल बाद. येणार आता 9 बॉलत आणि 21 धावांची गरज. प्लस केला का नाही रमेश. न्यू बॅटर ऑन हॅट्रिक, गोलंदाज तयार. हॅट्रिकचा बॉल, परंतु इथे बॅटचा खाली बॉल थांबला आणि तदनंतर हा इकडे आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना ऍक्शन रिप्ले पाहू शकतात. हॅट्रिकचा बॉल होता. हो इथे स्विंग अँड मिस, हलकीशी एज आय थिंक होती तिकडे. परत एकदा आपण पाहतोय समीकरण चेंज. 8 बॉल आणि 21 धावांची गरज या मॅच मध्ये. येणारे 8 बॉल 21 धावांची गरज. आडवा बॅटने एक आडवा प्रहार करायचा होता, परंतु इथे एक सिंगल कंप्लीट. दानिशला आता शांत बसून चालणार नाहीये. आता काहीतरी चांगलं कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग साठी आले होते, 13 बॉल फेस करत असताना 7 धावा फक्त इथे बनवल्या दानिशनं. परंतु आता जर दानिश खेळला ना तर वा बाई वा, इथे दिन बन जाएगा टीम का. येणारे आता 7 बॉल आणि 20 धावांची गरज. आने वाले 7 गेंदे शेष, 20 रन की जरूरत. हो सरळ केसला विश्व प्रिजम मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑन ला. आणि इथे एक सिंगल जरूर मिळेल. सिंगल वरती थांबावं लागतोय. आता येणारे 6 बॉल आणि 19 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 19 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. सहा बॉल 19 धावांची गरज. बॉल तयार. पहिलाच बॉल आणि इथे विकेट. दानिशला परतावं लागेल. पहिलाच बॉल वरती बाई कंबे उखाडतीये आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद. विकेटचं बटन. पाच बॉल आणि 19 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. पाच बॉल आणि 19 धावांची गरज. मैदानावरती काय घडेल काय बिघडेल पाहत राही स्पर्धा. एन्जॉय करत राही स्पर्धा, कारण की हक्काची आपुलकीची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा. सायलेक चषक 2026 आणि उद्या सुपर डुपर संडे मुकाबले तुम्हाला पाहायला मिळतील, जिथे नॉकआउट फेरीचे सर्व सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आणि उद्या चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन स्पर्धेचा कोण ठरेल ते तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. 5 बॉल 19 धावांची गरज. स्ट्राईक वरती गणेश आलेत, एक स्टारकास्ट खेळाडू. पहिला बॉल मिस टायमिंग, फिल्डर डाऊन द बॉल जज करतात आणि त्या अखेर टिपला जाईल झेल आणि संपलाय. बॅटर गणेश साखे, फलंदाज बाद.
बॅक टू बॅक 2 विकेट्स वाल्यात ब्रह्मेशजी लकडे. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. ओ इथे येईल विकेट धावचीच्या स्वरूपात. 1 मोर विकेट डाऊन आणि लच्चू यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आता मॅच येऊन थांबली आहे. येणारे 3 बॉल आहेत आणि गरज आहे ती म्हणजेच 19 धाव्यांची. काय कमाल गोलंदाजी केली, खरंच कौतुक करावं लागेल सुनील यांचं. एक अनुभवी खेळाडू आहेत. स्ट्राइक एंड प्रति बॅटर तयार. रमेश, पहिला बॉल ऑन साइडला, फ्लॅटेड स्ट्रोक आणि आलाय इकडे सीमा पार. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आडवा बॅटने केला कडवा प्रहार, ठोकलाय षटकार. 6. अजूनही मॅच ऑन आहे. आता अजूनही समीकरण उर्वरित पाहिलं ना तर 2 बॉल आणि आता गरज असणारी ती म्हणजेच 13 धावेची. 2 बॉल 13 धावेची गरज. या स्पर्धेतील दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? 2 बॉल 13 धावेची गरज. काल सुपर ओव्हर आपण पाहिली आहे, परंतु आज सुपर ओव्हर परत एकदा पाहायला मिळेल का? इथे हाफ ट्रॅकर बॉल होता, पुढे येऊन केलेत, आता अखेर डॉट आलाय आणि आता मॅच येऊन थांबली आहे. शेवटचा 1 बॉल आणि आता गरज आहे 13 धाव्यांची. मॅच होती कुठे आणि ती नेऊन ठेवली कुठे? 1 बॉल 13. हवेमध्ये उंच तर गेलाय बॉल, फिल्डर आहेत परंतु बनतील प्रेक्षक. सामना होतोय फिनिश. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार आणि मॅच होते फिनिश. सामना जिंकलाय टीम क्रांतीवीर 11 या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम साई 11 संघ. चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय, परंतु आपण देऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्यांनी आपण पाहिलं असेल बॅटिंग करत असताना 13 धावा फेस केल्या आणि 16 धावा नक्कीच बनवल्या ब्रेसने, परंतु चांगली साथ खऱ्या अर्थानं दोन्ही बाजूने ज्यांनी दिली. बॉलिंग करत असताना 2 विकेट ज्यांनी कॅरी केल्या, 6 धावा ज्यांनी खर्च केल्या गोलंदाजी करत असताना आणि बॅटिंग करत असताना ज्यांनी 15 धावा बनवल्या. अर्थातच अँडी ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला अँडी या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मी विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांना की आपण आपल्या शुभाचे मॅन ऑफ द मॅचचा नक्कीच किताब द्यायचा आहे.